नमस्कार. निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 24 ऑक्टोबर 2025 आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला निघलेल्या पिकांना आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे, कारण की सोसाट्याचा वारा आणि जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा ठिकठिकाणी होणार आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळे आपले जे पिकं निघलेले असेल त्यांना फट्ट्यानं आपण झाकून ठेवतो, त्याच्यावर चांगलं वजन ठेवा, कारण की सोसाट्याचा वारा हा या पावसामध्ये आहे. 24, 25, 26, 27, 28, 29, 30 पर्यंत हा पाऊस महाराष्ट्रावरती असणार आहे. त्यानंतर 1-2 तारखेला सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. पुन्हा त्यानंतर 4, 5, 6, 7च्या आसपास एक कमी दाबाचं क्षेत्र डेव्हलप होणार आहे, तेव्हा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. कारण की सध्याच्या कंडिशनला MGO हा 3ऱ्या फेजमध्ये आहे आणि 3ऱ्या फेजमध्ये असल्यामुळे बंगालच्या उपसागरावरती लो प्रेशर बनलेला आहे आणि या लो प्रेशरचा इफेक्ट हा महाराष्ट्रावर व दक्षिण भारतावरती जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दक्षिण भारतावरती आणि महाराष्ट्रावर सुद्धा जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आणखी इकडे अरबी समुद्राकडे बघितलं तर इकडे सुद्धा एक सायक्लॉनिक सिस्टम बनलेली आहे आणि त्या सायक्लॉनिक सिस्टमचा सुद्धा इफेक्ट हा महाराष्ट्रावरती होणार आहे. तिथे सुद्धा एक लो प्रेशर बनलेलं आहे आणि त्याचा इफेक्ट म्हणून हा महाराष्ट्रावरती जवळपास पश्चिम महाराष्ट्राला जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्राला सुद्धा जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे आणि मराठवाडा सुद्धा जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. आणि इकडं विदर्भात जर बघितलं तर विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता ही 28 तारखेपर्यंत आहे. 29-30 तारखेला सुद्धा विदर्भात जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. तिकडच्या शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड सोयगावला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. सिल्लोड सोयगावपेक्षा कन्नड तालुक्याला पावसाचा जोर, कन्नड आणि खुलताबादला पावसाचा जोर जास्त असेल. फुलंब्रीपेक्षा कन्नड खुलताबादला जास्त असेल. कन्नड खुलताबादपेक्षा पैठण तालुक्याला जास्त आणि पैठण तालुक्यापेक्षा वैजापूर तालुक्याला हा पावसाचा जोर हा जास्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणार आहे. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापेक्षा नाशिक जिल्ह्याला पावसाचा जोर हा जास्त. नाशिकपेक्षा अहिल्यानगर सगळ्यात जास्त पावसाचा जोर हा अहिल्यानगर जिल्ह्यात पडण्याची शक्यता राहणार आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई, वसई, विरार, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या भागांना सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस या 29 तारखेपर्यंत पडण्याची शक्यता राहणार आहे. आजपासून पुढील 4 ते 5 दिवस हा जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा महाराष्ट्रात ॲक्टिव्ह राहणार आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. जवळपास पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण, उत्तर महाराष्ट्र संपूर्ण, मराठवाडा संपूर्ण, विदर्भसुद्धा संपूर्ण. फक्त विदर्भात 28 पर्यंत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील आणि त्यानंतर विदर्भात पुन्हा पावसाचा जोर हा वाढणार आहे. यामध्ये सोसाट्याचा वारा आहे आणि विजांचा लखलखाटसुद्धा आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकांना, निघलेल्या पिकांना व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या पिकाचं नुकसान होणार नाही, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. सध्याच्या कंडिशनला MGO हा 3ऱ्या फेजमध्ये सध्याच्या कंडिशनला आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात लो प्रेशर बनलेला आहे आणि इकडे अरबी समुद्रात सुद्धा आहे. आता हा 3ऱ्या फेजमधून 4थ्या फेजमध्ये जाईल आणि हा MGO हा पृथ्वीचा चक्कर काटत असताना 2ऱ्या आणि 3ऱ्या फेजमध्ये जेव्हा येतो तेव्हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दक्षिण भारतावर व महाराष्ट्रावर येत असतो. पुन्हा याच्यानंतर 56 दिवसानंतर पुन्हा MGO हा 2ऱ्या आणि 3ऱ्या फेजमध्ये येणार आहे, तेव्हासुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आता सध्याच्या कंडिशनला ऑक्टोबर एंडिंग आहे, तसा तो डिसेंबर एंडिंगच्या आसपास हा MGO पुन्हा 2ऱ्या आणि 3ऱ्या फेजमध्ये येणार आहे. त्यानंतर पुन्हा मार्चच्या आणि एप्रिलच्या जॉईंटच्या आसपास पुन्हा MGO हा पुन्हा 2ऱ्या आणि 3ऱ्या फेजमध्ये येईल, तेव्हासुद्धा पुन्हा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा जूनला जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा पुन्हा जूनला उभारी देण्यासाठी, मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्यासाठी पुन्हा जूनच्या आसपास पुन्हा MGO हा 2ऱ्या आणि 3ऱ्या फेजमध्ये येणार आहे, याची शेतकऱ्यांनी आत्ताच नोंद घ्यायची आहे. आणि आपल्या पिकांचं नियोजन आत्तापासून पुढच्या पावसाचं सुद्धा घ्यायचं आहे. पुढील वर्षीसुद्धा जवळपास 110% पाऊस पडण्याची शक्यता आहे. माझ्या अभ्यासानुसार
इथून पुढे दरवर्षी 10 ते 15% पाऊस हा जास्त पडणार आहे. जेव्हा अल निनो डेव्हलप होईल त्याच वर्षी पावसाचा जोर हा खूप कमी असेल. अन्यथा प्रत्येक वर्षी 10 ते 15% पाऊस हा मागील काळापेक्षा जास्त पडण्याची शक्यता राहणार आहे. कारण की टेम्परेचरचं प्रमाण हे खूपच झालेलं आहे. त्यामुळे भूपृष्ठभागावरती कमी दाब निर्माण होणार आहे आणि कमी दाबामुळे जे सिस्टम समुद्रामध्ये बनतील ते कमी दाबाच्या क्षेत्राकडे आकर्षित होतात आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत असतात. त्यामुळे या टेम्परेचरमुळे 10 ते 15% पावसाची ही कायमस्वरूपी जास्त पावसाची शक्यता ही सातत्याने राहणार आहे. याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आपल्या अभ्यासानुसार असं आहे, आत्तापर्यंत कुठल्याही शास्त्रज्ञांनी ही गोष्ट सांगितलेली नाही, पण ही मी आज तुम्हाला सांगतोय. यानंतर कधी पण 10 ते 15% पाऊस हा जास्त पडणार आहे. फक्त एक वर्ष अल निनोचं जेव्हा येतं तेव्हा पावसाचा जोर हा खूप कमी असतो. याची सुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. मागील वर्षीसुद्धा आपण 20 ऑक्टोबरला 108% पावसाचा अंदाज दिला होता आणि आपला तो अंदाज पूर्णपणे सक्सेस झालेला आहे. माझ्या गावात आत्तापर्यंत 106% पाऊस झालेला आहे. तर आता हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस जर झाला तर पुन्हा त्यामध्ये वाढ होणार आहे. 110पेक्षा जास्त टक्केवारी ही धोंदलगाव व आसपासच्या परिसरात होणार आहे. तसेच घाटमाथ्यांवरती ही टक्केवारी 120% व त्याच्या आसपास आहे. याची सुद्धा तिकडच्या शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे तिकडं वैजापूर तालुक्यापेक्षा गंगापूर तालुक्यापेक्षा जास्त पाऊस हा खुलताबाद, कन्नड, सिल्लोड, सोयगावकर झालेला आहे. हे सुद्धा 108% आपण पाऊस सांगितला, त्यापेक्षा सुद्धा जास्त पाऊस झालेला आहे. तसंच पुढील वर्षी आपण 110% पाऊस सांगतोय आणि तेवढा पाऊस मात्र एक 5%ची तफावत त्यामध्ये असेल. यापेक्षा जास्त तफावत राहणार नाही. कारण की सध्याच्या कंडिशनला ला निना डेव्हलप आहे आणि जेव्हा ला निना डेव्हलप असतो तेव्हा सातत्याने कमी दाब हे समुद्रामध्ये बनत असतात आणि हा ला निना झाल्याच्या नंतर पुन्हा न्यूट्रल कंडिशन येणार आहे. अल निनो येणार नाही. याची सुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. काही शास्त्रज्ञांनी पुढच्या वर्षी अल निनो सांगितलेला आहे, पण सध्या ला निना आहे. ला निनानंतर पुन्हा न्यूट्रल कंडिशन येणार आहे आणि न्यूट्रल नंतर ला निना येणार आहे. याची सुद्धा शेतकऱ्यांनी आजच नोंद घ्या आणि आपल्या पिकांना या नियोजनानुसार आपले पिकं करा. धन्यवाद.